इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य. श्रोते हो नमस्कार. आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. हर घर तिरंगा या उपक्रमात सामाजिक संस्थांचा सहभाग याविषयी जनजागृती संघ रत्नागिरीचे अध्यक्ष केशव भट यांची गौरी मुळे यांनी घेतलेली मुलाखत आता ऐकूया. श्रोते हो नमस्कार. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्या, स्वातंत्र्य संग्रामातील ज्ञात अज्ञात क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामातील घडलेल्या विविध घटना यांचं स्मरण राहावं, तसंच देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसामध्ये राहावी या उद्देशाने माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा हे अभियान सुरू केलेलं आहे. तर 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये हे अभियान राबवण्यात येणार आहे. तर याविषयीच आज आपण बोलणार आहोत आपल्या कार्यक्रमामध्ये. केशव भट आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. आपण आधी सुरुवातीला थोडक्यात त्यांचा परिचय करून घेऊया. 38 वर्ष त्यांनी इंजिनियर म्हणून काम केलेलं आहे. MIDC मध्ये सेवानिवृत्तीनंतर सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी काही काम करावं या हेतूने त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे. तर नेमकं कामाचं स्वरूप त्यांचं कसं आहे आणि काय प्रोजेक्ट त्यांच्याकडे आहे, तर हे सगळं आपण या अनुषंगाने जाणून घेऊया. सर नमस्कार. तुमचं नमस्कार. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. मला एक सांगा की नेमकं तुम्ही कसं काम करताय? याच्यामध्ये काम करताना की लोक ज्यांना कायद्याविषयी फार काही माहिती नाही, समाजात वावरत असताना ज्या अडचणी येतात, विशेषतः सरकारी कार्यालयातनं वगैरे ज्या काही अडचणी येत असतात, सामोरे जात असतात, तर त्यांना काही मदत व्हावी या हेतूने आम्ही त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मुळात आम्ही हे काम करतो. सेवा हमी कायदा एक आहे, RTI आहे, राईट टू इन्फॉर्मेशन, ह्याच्यामध्ये काम करतो. म्हणजे एखाद्याला ती इन्फॉर्मेशन मिळत नसेल तर ती कशी मिळवून द्यावी. आणि सेवा हमीमध्ये बऱ्याचशा लोक हे घेतलेले आहेत की काय काय सेवा गव्हर्नमेंट देणार आहे तुम्हाला आणि त्याला मुदत आहे की ह्या मुदतीत ही सेवा दिली पाहिजे, नाही दिले तर त्याला काय शिक्षा आहे, अमुक आहे, ह्याही तरतुदी आहे. ते लोकांना माहीत नसतं आणि त्याच्यामुळे आम्ही त्या क्षेत्रात काम करतो. सर तुम्ही जनजागृती संघाचे अध्यक्ष म्हणूनही काम करताय, तर नेमकं जनजागृती संघाचं काम कसं आहे त्याबद्दल सांगा. मी आता सांगितलं त्याप्रमाणे जनजागृती संघ ह्याच्यावरच फोकस करतो. आणखीन हे करत असताना आम्ही 1-2 सरकारी म्हणजे कलेक्टर ऑफिसमध्ये आम्ही एक कार्यक्रम केला होता की हा कायदा नक्की काय आहे, म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांना पण हा कायदा समजला पाहिजे, त्यात तरतुदी काय आहेत आणि काय त्यांनी केलं पाहिजे, हे एक अभियान आम्ही केलं होतं. आणि हे करत असताना रत्नागिरी हा आम्ही फोकस ठेवलेला असल्यामुळे रत्नागिरीची उन्नती पण कशी होईल, त्याचा विकास कसा होईल या दृष्टीने सुद्धा आम्ही कसं आहे की रत्नागिरीमध्ये नवीन काय आलं की त्याला विरोध हा ठरलेला असतो. तर तो विरोध का होतो आणि त्याच्यामध्ये लोकांचं काही अज्ञान आहे किंवा काय आहे आणि त्यांना काय कळवलं जातं आणि त्यांच्यापासून काय लपवलं जातं, ह्याच्यासाठी सुद्धा आम्ही काम करतो. बरोबर. म्हणजे लोकांना हे समजत नाही की नेमकी ही योजना काय आहे आणि त्याचे फायदे किंवा तोटे जे काही असेल ते काय आहे, तर ते सांगण्याचं काम तुम्ही करत असता. हो. बरं. दुसरी गोष्ट, आता आपण हर घर तिरंगा या अभियानाकडे येऊया. हर घर तिरंगा हे अभियान नेमकं काय आहे ते तुम्ही आमच्या श्रोत्यांना सांगा. हर घर तिरंगा हे अभियान म्हणजे त्याच्यामध्ये फार मोठा बाऊ करण्यासारखं काही नाही. देशभक्ती आणखीन एक त्याला एक वाट दिलेली आहे करून आपल्या सरकारने की 75 वर्ष पुरी होत आहेत, अमृत महोत्सव आहे. आणखीन त्या निमित्ताने तिरंगा म्हणजे सरकारी कार्यालयावरच फडकतो, त्याची कठोर आचारसंहिता असते, असं झालं तर असं होईल असं. त्यात लोकांच्या मनात एक आम्ही समाजात जेव्हा वावरत असतो तेव्हा लक्षात आलं की उत्सुकता आहे लोकांना, करायची इच्छा आहे, पण भीती पण आहे. पण काय आहेत नेमक्या लोकांच्या भावना? लोकांच्या भावना अशा आहेत त्याच्यामध्ये की चुकून आपल्या हातून काय ध्वजाचा अवमान झाला, काय झालं तर त्याला शिक्षा आहे, अमुक आहे, तर मग ते राहू दे, आपण कुठे सार्वजनिक ठिकाणी जाऊन झेंडावंदन करून घरी येऊ, परत आपलं नेहमीच आहे ते चालू ठेवू. पण त्याला महोत्सवाचं स्वरूप जर आवश्यक आहे, यायला पाहिजे असेल, त्याच्यामुळे ही एक अशी गोष्ट आहे की प्रत्येकाला उत्सुकता आहे की माझ्या हातून कधी ध्वज फडकवला जाईल, बरोबर, मला ती संधीच मिळणार नाही. तर ही संधी उपलब्ध करून दिलीत आणि त्याच्यासाठी सरकारने एक छान निर्णय घेतला की आचारसंहिता बऱ्यापैकी शिथिल केलेली आहे. ते शिथिलतेमध्ये असं आहे की आता नेहमी असं असतं ना की
तिरंगा जो आहे तो सकाळी सूर्योदयानंतर थोड्या वेळाने तुम्ही फडकवला जातो. फडकावायचा आहे. त्याच्यानंतर सूर्यास्ताच्या आधी तो उतरवायचा आहे. मग त्यात काय उलट सुलट झालं किंवा अर्ध्यावरच राहिला, बरोबर. अडकून राहिला, कुठे काय आला तर त्याला शिक्षांची तरतूद आहे. अवमान ह्याच्या खाली हं. ते सगळे भाग ह्याच्यामध्ये काढलेले आहेत, म्हणजे शिथिल केलेले आहेत, संपूर्ण काढलेले नाहीत. गैरसमज नको की गैरसमज काढलेले नसावा, नाहीये. काढलेले नाहीयेत संपूर्ण. हां, हां. अवमान होणार नाही हे नक्की पाळलंच नक्की. पाहिजे प्रत्येकाने. बरोबर. आणि कळत नकळत काही होऊ नये ह्याच्यासाठी आपल्याला ती माहिती पाहिजे की नक्की शेवटी काय तो नको व्हायला. आपल्या आपल्या राष्ट्राचा हातून. सन्मान आहे. राष्ट्राचा सन्मान आहे, त्यामुळे तो तसाच तसाच अबाधित राहिला राहायला पाहिजे. कसं पाहिजे. होईल, कारण तुम्ही तिरंगा आणला, हो. घरी आणला, मग ती मुलांच्या हातात खेळायला द्यायचा का? हा, हे मात्र खूपदा आणखीन जाणवतो. ते मग कुठेतरी पडला, ती खेळायला घेऊन गेली, पायदळी पाडला, जातो. पायदळी झाला, कुठेतरी टाकला गेला, तिथेच राहिला खेळता खेळता. तर हे बरोबर. नाही, हे पालकांनी त्यांच्या पाळायचे की बाबा राष्ट्राचं आपली अस्मिता आहे बरोबर. आणि ह्याच्यामध्ये कुठेही याचा अवमान, ते मुलांना आत्ताच जर संस्कार झाले तर ह्याच्या पुढे आयुष्यात ती चूक होणार नाही. प्रश्नच नाही. त्याच्यामुळे हीच वेळ आहे की आपल्याला राष्ट्राभिमान आणि हे ध्वज नक्की काय आहे आणि बरोबर. कशाचं प्रतीक आहे हं. हे समजण्यासाठी एक छान आपल्याला संधी दिलेली आहे सरकारने. नाहीतर वर्षातून 2 दिवस फक्त ध्वजवंदन करायचं आणि शांत राहायचं, तसं हे नाहीये. नाही, तर त्याच्या मागची खरी भावना काय आहे ही सुद्धा मुलांना आणि सगळ्यांनाच कळली पाहिजे. बरोबर. तर त्यासाठी हे अभियान आहे. सर, तुम्ही प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रातले आहात आणि एकत्र येऊन काम करताय. हे म्हणावं तितकं सोपं नाहीये की प्रत्येकाला आपलं क्षेत्रातलं काम हे असतंच आणि त्या जोडीने हे असं अभियान असेल किंवा असे काही उपक्रम असतील तर तेही राबवायचे असतात. तर मग तुम्ही सगळेजण कसे एकत्र येता आणि हे काम करता? कसं आहे, आता संपर्काची साधनं हा काय मोठा विषय नाही. भरपूर आहेत. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात काम करतो, त्याचे पोटापाण्याचा व्यवसाय सगळे आहेत ते सांभाळूनच करत हा, असतात. बरोबर. ते काय 24 तास ह्याच्यात काम करणारे कोणीच नाही शक्य त्याच्यामध्ये. व्यावसायिक आहेत, वकील आहेत, डॉक्टर्स आहेत, सगळेच आहेत त्याच्यामध्ये. तर एका कॉलवरती आम्ही ठरवू शकतो की अमुक दिवशी आपण एकत्र यायचंय. पण दुसरं शक्य साधारणतः आहे. किती संख्या असते तुम्ही असं ठरवल्यानंतर? सांगतो तुम्हाला. आता हे जर हर घर तिरंगाचा जर आपण विषय घेतला हं. तर हे समाजात फिरताना मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की हे सामाजिक भान यायला पाहिजे आणि लोकांना समजलं पाहिजे काय आहे. हे लक्षात आल्यानंतर कोणाच्या तरी हे आलं की बाबा नाही, आपण एकत्र जमून ह्याच्यावर थोडा विचार करूया, आपण नक्की काय करू शकतो. म्हणून शॉर्ट कॉलवरती आम्ही 10 जण एकत्र जमलो एका ठिकाणी आणि विचार विनिमय केला की बाबा नक्की ह्याच्यात आपल्याला काय करता येईल. पहिली गोष्ट ह्याच्यात अशी ठरली की एकत्र आल्यानंतर आपल्या संपर्कात किती किती लोक आहेत. प्रत्येकाचे वैयक्तिक संपर्क असतात आणि नुसते संपर्कात असण्यापेक्षा त्यांनी बाहेर काम केलं पाहिजे, हे आणि जास्त बरोबर आहे. महत्त्वाचं बरोबर आहे. प्रत्येक जणांनी आम्ही ठरवून घेतलं की बाबा आपले संपर्कातले कार्यकर्ता म्हणून काम करणारे, हां. ह्याच्यात राजकीय अभिनिवेश न ठेवता ही चळवळ झाली बरोबर. पाहिजे. पहिली मीटिंग आमची 29 तारखेला झाली. त्याच्यानंतर प्रत्येकाने संपर्क केला आणि 30 तारखेला सकाळपर्यंत आमचं असं झालं की प्रतिसाद चांगला मिळतोय. 110-120 लोक हो का? आपल्याला जुळू शकतात. अरे वा. आणि हे लक्षात आल्यानंतर आम्ही म्हटलं नाही, आता आपण एकटं किंवा एक संघटना म्हणून किंवा इंडिपेंडेंटली हे नाही करू शकत. त्याला सरकारला आपण मदत करायला पाहिजे. बरोबर. हे जर अभियान यशस्वी व्हायला पाहिजे तर सरकार म्हणजे कोण, तर आपले कलेक्टर ऑफिस आहे की इथे मेन ते पाहणार आहेत सगळं जिल्ह्याचं. तर मग आम्ही त्यांची भेट मागितली, त्यांनी भेट दिली आणि त्यांना आम्ही संकल्पना सांगितली की आम्ही मदत करू इच्छितो, या अभियानात आम्ही सहभागी होऊ इच्छितो. ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन, लोकांच्या मध्ये असा संभ्रम आहे तो कसा दूर होईल याच्याबद्दल आमच्याकडे एवढे एवढे लोक आता काम करायला तयार आहेत त्याच्यामध्ये. तर आपण उद्या येऊ शकाल का? रविवार होता, सरकारी कार्यालयाला सुट्टी असते, रविवार होता, तुम्ही येऊ शकाल का? तर त्याने आनंदाने म्हणलं का नाही येणार, फक्त आम्ही तिथे आलो की लोकांच्यावर वेगळं दडपण असतं तर त्याचा विचार करा. म्हटलं साहेब, दडपण हा विषय नाही ह्याच्यामध्ये, तुमचं मार्गदर्शन पाहिजे की लोकांच्या मनातले संभ्रम आहेत ते फ्रॉम हॉर्सेस माउथ असं जे म्हणतात ना की बाबा तुम्ही सांगितलं तो लोकांचा विश्वास बसेल, आम्ही सांगितलं तर तो वेगळा हे होईल की वादाचा विषय होतो, तसा होऊ नये म्हणून तुम्ही या तिथे नक्की. त्याप्रमाणे ते आले आणि खरंच 110-115 लोक जमले होते. आणि त्याच्या अगोदर आम्ही ओपन सेशन घेतलं की तुमच्या मनात काय आहे, हर घर तिरंगा हे साजरा करायचं आहे तर तुमच्या मनातल्या संकल्पना काय आहेत, प्रत्येकाने आपलं व्यक्त व्हावं की काय करायला पाहिजे आपण. त्याच्यामुळे ते जे विचार आले तिथनं ते विचार आम्ही ठेवले आणि मग साधारण आम्ही एक ठरवलं की जनजागृती ह्याच्या व्हायला पाहिजे, लोकांच्या मनातली भीती जायला पाहिजे, जनजागृती व्हायला पाहिजे आणि लोकांनी उत्साहाने त्याच्यात स्वखुशीनी आणि स्वेच्छेनी त्याच्यामध्ये यायला पाहिजे. तर काय करायला लागेल, तर त्याच्यामध्ये असं ठरवलं की सगळ्यात उत्तम कोण आहेत आपले, घराघरापर्यंत पोहोचणारे कोण आहेत, तर ते विद्यार्थी.
विद्यार्थी हा घटक असा आहे की तो त्याला नवीन गोष्ट काय समजली की तो पटकन त्याचं आकलन करून घेतो आणि तो त्याच्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करतो, अनुकरण करायचं. अनुकरण करतो. आणि हे जर प्रत्येक घरात पोहोचलं तर ते आपले ब्रँड अँबॅसेडर होतील. प्रत्येक विद्यार्थी हा ब्रँड अँबॅसेडर असेल की नाही खरंच आहे. करायचंय. तो घरी सांगेल की नाही आपल्याला तिरंगा आणायचा आणि तो लावायचा ह्या वर्षी, संधी आहे आपल्याला. मग ते एक ठरलं की बाबा शाळात आपण जायचं, एक कॉमन वेळ मागायची. प्रार्थनेची वेळ ही सगळेजण एकत्र येण्याची असतात, बरोबर. एकत्र विद्यार्थी येऊ शकतात. मग त्यांना तिथे त्यांच्याशी संवाद साधायचा. एक 5-10 मिनिटात त्यांना समजावून सांगायचं सगळं, 10-15-20 मिनिटात जे काय असेल ते, त्यांचं शंका निरसन करायचं की आपलं एक निम्म्यापेक्षा लढाई आपण तिथेच जिंकतो. बरोबर. आता हे झालं घराघरापर्यंत पोहोचण्यासारखं, बरोबर आहे. पण शहरात सुद्धा जे नागरिक राहतात, काय राहतात, त्यांनाही हे समजलं पाहिजे काय नक्की आहे, आपण काय केलं पाहिजे. आपला सहभाग पण आहे. प्रत्येकाने ह्याच्यात सहभाग घेतल्याशिवाय हे अभियान होणार नाही. मग त्याच्यासाठी आम्ही असं ठरवलं, इथली रत्नागिरीची सायकलिस्ट असोसिएशन आहे, रॅली सायकलवरनं रॅली काढायची. म्हणजे ते कसं होतं, पर्यावरण पूरक पण होते. आपल्याला आश्चर्य वाटेल, 180 सायकलिस्ट संघटनेचे सदस्य आहेत, अरे वा. ते सगळे सहभागी होणार आहेत. आणि त्यांच्याबरोबर आम्ही असं आवाहन केलेलं आहे की आता शाळेत, कॉलेजमध्ये बरीच मुलं सायकलने येतात किंवा नागरिक सुद्धा फिटनेस राहण्यासाठी सायकल चालवतात. तर ह्यांनी पण जॉईन व्हावं त्याच्यामध्ये, की ते त्याला एक रॅलीचं स्वरूप येईल. आणि ते रॅलीमध्ये मग आम्ही प्रशासनाला सांगितलं की बाबा अशी रॅली काढायची. आता स्वतः कलेक्टर साहेब, RDC आणि ते पण त्याच्यात सामील होणार आहेत. आपला जो कलेक्टर कार्यालयाच्या आवारात जो तिरंगा आहे, ध्वज मोठा, त्या तिथून सुरुवात करायची आणि संपूर्ण बाजारपेठ, रामाळी, पतित पावन मंदिर, टिळक स्मारक, टिळकाळी मधनं येऊन आपण आठवडा बाजारच्या ह्यांनी ते परत येऊन कलेक्टर ऑफिसच्या तिथे त्याचं विसर्जन होईल परत. अशा पद्धतीने ती रॅली काढली. जनतेमध्ये एक हे राहील, उत्सुकता राहील की बाबा हे काय आहे. मग त्याच्यामध्ये ती रॅली चालू असताना जनजागृतीची किंवा देशभक्तीपर गीतं असतील किंवा काय असतील, हा एक त्यातला सूक्ष्म भाग झाला. पण ही रॅली होणार आणि त्याला सुद्धा सुंदर प्रतिसाद मिळतो. हा एक म्हणजे आम्हाला उत्साह वाढवणार आहे की बाबा लोकात होते आपण ज्या पद्धतीने काम करतोय. आता ही एक सायकल रॅली झाली की दुसरं असं आहे, आम्ही एक शहरातली 33 ठिकाणं अशी सिलेक्ट केली म्हणजे शोधून काढलेत. आपल्या समोरच असतात, शोधून काढली अशी की जिथे सार्वजनिक गणेशोत्सवची मंडळ आहेत किंवा काय आहेत. तर हे एक चांगलं साधन आहे. आता गणपती उत्सवाची ऑलरेडी तयारी सुरूच झाली. त्याच्यामध्ये की तुमच्या मंडळाच्या ठिकाणी किंवा आता स्वातंत्र्य लक्ष्मी चौक आहे, आपल्या वेगवेगळ्या गार्डन्स आहेत, वेगवेगळे जिथे गणपती बसतात किंवा नवरात्रोत्सव होतो, देवळं आहेत, अशा ठिकाणी 11 ते 15 देशभक्तीपर गीतं आपण तिथे वाजवावी. ध्वनी प्रदूषण होणार नाही, अमुक नाही, ह्याची काळजी घ्यावी. मुलांच्या परीक्षा असतात, काय असतात, पण ती तर एक वातावरण निर्मिती होईल की बाबा ते एक उपक्रम आहे, त्यालाही चांगला प्रतिसाद मिळतोय. तिसरी गोष्ट अशी, आम्ही व्यापारी किंवा हे जे आता डिस्प्ले करतात, प्रत्येकाच्या होर्डिंग्स असतात, ऍडव्हर्टाईज असतात, डिस्प्ले होतात, तर त्यांना आम्ही विनंती करतोय, तेही प्रतिसाद देत आहे. थोडंसं त्यांच्या दृष्टीने खर्चिक आहे की भाडं भरलेलं असतं आणि आपले इतके 4 दिवस 5 दिवस आम्ही मागतोय ते, त्याच्यावर तुमचा फ्लेक्स चिकटवा. त्याच्यावर वाटल्यास तुम्ही साईडला हे करा की सौजन्य तुमचं आहे म्हणून ह्याच्यासाठी. आणि ते तिरंग्याचं हे होऊ दे की लोकांच्या दृष्टीच येईल की बाबा हे काहीतरी घडतंय, इथे चाललंय, ते जास्त इफेक्टिव्ह होईल. की जाता येता माणसं जात असतात रस्त्यांनी, जात येत असतात, त्यांच्या सहज लक्षात येईल की बाबा हे असं काहीतरी घडतंय आपल्या रत्नागिरी. त्यानंतर हॉटेल्सची असोसिएशन, हॉटेलर्स असोसिएशन आहे. आता निदान मुख्य रस्त्यावरती जी मोठी हॉटेल्स आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला आणि त्याच्यात त्यांना म्हटलं की बाबा हर घर तिरंगा आहे, आपण इयर एंडिंगचं रोषणाई करतो, मग ह्याची का नाही करत आहे. अरे वा. त्यांना ते फार अपील झालं आणि त्यांनी बऱ्याचशा लोकांनी मान्य केलं की नाही, आम्ही तिरंगाच्या स्वरूपातली जी सॅम्पल्स आलेली आहेत रोषणाई, 3 ट्राय कलर मधली रोषणाई, ती आम्ही करणार. मग ती 11 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत राहील. प्रत्येक हॉटेल्सनी ती करायचं मान्य केलंय. आता निदान मुख्य रस्त्यावरची किंवा जी चांगल्या लोकेशन्सला आहेत अशी हॉटेल्स मध्ये त्यात सहभागी होणार आहेत. हा एक चांगला प्रतिसाद मिळाला आम्हाला याच्यामध्ये की ते एक वेगळं हे होईल. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने होर्डिंग्स लावले जाणार आहेत, रोषणाई त्यांच्या शासकीय कार्यालयावर सुद्धा केल्या जाणार आहेत. म्हणजे एक वातावरण निर्मिती जी म्हणतो आपण ती होणार आहे. सर, हे जे सगळं तुम्ही सांगितलं, तर हे शहरामधलं तुम्ही सांगितलं की इथे हे अभियान कसं राबवलं जाणार आहे. तर मला अशी उत्सुकता आहे की खेडेगावांमध्ये
तुम्ही हे अभियान राबवण्यासाठी कसा प्रयत्न करणार आहात किंवा कसा प्रयत्न चाललाय? कारण शाळांमध्ये किंवा ग्रामपंचायतींमध्ये हे अभियान राबवलं जाते किंवा सुरुवात झाली किंवा त्याची कल्पना दिली गेली आहे, बचत गटांच्या माध्यमातून असेल किंवा आपल्या शाळा आहेत त्यांच्या माध्यमातून असेल, तर हे अभियान सुरू झालंय. तर तुम्ही यामध्ये कसं सहभाग घेणार आहात? आता जे मी मगाशी म्हटलं की आम्ही मीटिंग घेतली आणि आता आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला, हर घर तिरंगा, अच्छा. आणि तो ओपन ठेवलाय. हं, तर त्याच्यामध्ये आता प्रत्येकाच्या ओळखीचे काय आपले नागरिकच आहेत रत्नागिरीचे. हो. रत्नागिरीचे म्हणण्यापेक्षा सुद्धा आपण आजूबाजूची आपल्या जी गावं आहेत, ग्रामपंचायती आहेत अमुक आहेत, त्यातले सदस्य पण आम्हाला त्या अभियानात जॉईन झालेत. हं, राजकीय काही लोक पण त्याला जॉईन झालेली आहेत हं, आणि त्यांनी त्यांचे उपक्रम घेतलेले आहेत. हं, तसंच आता आत्ताच म्हणजे ग्रुपवरतीच टाकतायत ते लोक हं, की मिरजोळा, नाचणा, शिरगाव, हं, मिऱ्या ह्या लोकांनी ठरवले की तिथल्या सदस्यांनी की आपण घर घर तिरंगा राबवायचा आहेच, हं. पण लोकांना त्याचा कॉस्ट पडू नये अच्छा. म्हणून तो तिरंगा ते वाटप करणार आहेत, मोफत वाटप करणार. मोफत वाटप ते करणार आहेत. हं, हं, हे एक पॉझिटिव्ह साईन आहे परत हं, की हं. बाबा मोफत वाटप करणार आहेत. त्यात मोफत म्हणण्यापेक्षा भावना लोकांच्या भावना. किंवा हे जास्त महत्व आहे. ग्रामपंचायत किंवा आपले जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा काय आहेत हे याच्यामध्ये ऍक्टिव्ह सहभाग घेत आहेत हं, आणि आपल्याला ते पूरक वातावरण तयार होतं एक. हं, त्याच्यामुळे ते एक चांगला रिस्पॉन्स आहे. हं, हं. त्याच्यानंतर बरेच लोक आता आमच्याकडे असेही येतात की मला काहीतरी करायचंय, मी अच्छा. फिजिकली काय नाही करू शकत, मला मिठाई वाटायची किंवा काय वाटायचे किंवा हे करायचे, तुम्ही सांगा. आता प्रत्येकाने ते स्वतः आयडेंटिफाय तिथे करून करायचंय. पण ह्याच्यातनं एक विचार पुढे आला असा की आता ती ध्वज एक तुम्हाला मिळाला, हं, पण ध्वज ज्याच्यावर उभारणार त्याच्यासाठी काहीतरी सरळ काठी, बांबू बरोबर. किंवा पाईप किंवा काय हे पाहिजे. पाहिजे. हो. आणि हे काय सहज अवेलेबल आहे, हं. पण ते त्याच्या पद्धतीने आता कसं आपण बऱ्याचशा सोसायटी झालेल्या आहेत, हं, मल्टी स्टोरीड झालेत. आणखीन त्याच्यामध्ये तुम्ही लॉबीत एकमेकाच्या समोर झेंडा लावण्यात काय अर्थ नाही. अर्थ नाही. तर ते नॅचरली ते तुमच्या बाल्कनीत लावणार आहेत. पण नियम काय सांगतो की तो सरळ पाहिजे, अच्छा. असा तिरका घोडीसारखा किंवा असा नको. हां, हां. मग ते असताना मग ते कसं करायचे अरेंजमेंट, हं, कारण ती ग्रिल्स बसवली असतात पॅक, मग त्यातनं हात घालायचा कसा, काय करायचा. हं, हं, तर आम्ही चर्चा केली हं, हार्डवेअर मधल्या लोकांची की ते आता जे पीव्हीसी पाईप्स आलेत नळाच्या अशासाठी वापरतो, हं, तर त्याला छोटीशी अरेंजमेंट करून हं, की तो पाईप सरळ बाहेर उभा राहील आणि आत त्याला क्लॅम्पिंग करता येईल. हं, म्हणजे तुम्ही तो त्याच्यावरती तिरंगा चढवा, तो पाईप त्याच्यात फिट करा, हं, बाकी तुम्हाला आतल्या साईडला फिट होईल असा स्टँड दिलेला आहे, हं. तो लावा. त्याची किंमत त्यांनी काढली, नाम मात्र ते म्हणाले आम्ही नो लॉस नो प्रॉफिट मध्ये. त्यांनी कबूल केलंय की नो लॉस नो प्रॉफिटला आम्ही तो देऊ. हं. साधारण 200-250 रुपये किंमत असेल त्याची, ठीक आहे, पण ते पण उपलब्ध ते करून द्या. उपलब्ध आहे. म्हणजे लोकांना असं नको की मी कुठनं काठी आणू किंवा काय आणू हे करू, असा विषय नाहीये. बरोबर, एक साधा तुम्ही अगदी पडद्याचा रॉड सुद्धा काढून त्याच्यावरती करू शकता, तो नीट बांधून. बरोबर. फक्त त्याच्यामध्ये हे असं आहे की दुसरा कुठचाही ध्वज हं. किंवा दुसरं कुठचंही कापड तिथे शेजारी नको, फक्त त्याच्यावरती राष्ट्रध्वज. कुठचाही आपला राष्ट्रीय ध्वज आहे, तुम्ही ध्वज लावला आहे, हं. त्याच्या शेजारी दुसऱ्यांनी त्याच्यापेक्षा उंच लावला ध्वजच असेल, राष्ट्रीय ध्वज असेल तर चालेल. हं. पण दुसरा कुठच्या तरी पक्षाचा आहे किंवा संघटनेचा आहे हं. तर तो तिथे नाचता कामा नये, किंवा असला तरी तो त्या ध्वजाच्या उंचीपेक्षा खाली असला पाहिजे. बरं. ध्वज आपला त्याच्या सगळ्यात वरती पाहिजे. हं, हं, बऱ्याचशा मंदिरांना आणखीन आता ते करायचे हे आहे, तर त्यांना आम्ही काय सांगितलं की बाबा तुम्ही लावा, हं. पण मंदिराचा किंवा तुमच्या याचा जो ध्वज असेल धार्मिक ह्याचा, तो त्या ध्वजाच्या खाली ठेवा. ते जे निशाण असतं ते ते. जे निशाण असेल ते ध्वजाच्या खाली पाहिजे, हं, ध्वजाच्या पेक्षा जास्त उंच नको. हं, यालाही ऍग्री होत आहेत लोक की असं नाही. हं, आता श्रावण चालू आहे, हं. लोक मंदिरात जातात, कार्यक्रम चालू आहेत. कार्यक्रम चालू असतात, तर त्या निमित्ताने तिथे पण आता आम्ही प्रमोशन करायचं हे आहे याचं की बाबा हं, हं, इथे जाऊन की लोकांमध्ये ते पसरेल. मग तिथे आम्ही त्यांना आवाहन केलं की बाबा तुम्ही तिथे फ्लेक्स लावा हर घर तिरंगाचे, आणि तुम्ही काय करणार आहात तिथे हं, ते लावा. बऱ्याचशा संस्थांनी त्याला मान्यता दिली, हं, त्याच्यामुळे ते पण होईल. हं, अशा पद्धतीने आपण नुसतं शहर न ठेवता हं, आजूबाजूची पंचकृषीतल्या दशकृषीतल्या ज्या ग्रामपंचायती आहेत किंवा काय आहेत हे पण त्याच्यात सहभागी होत आहेत. हं. कसंही करून हा जो आहे आपला रत्नागिरी जिल्हा किंवा परिसर इथला, हा त्या संपूर्ण ते 13 ते 15 हा तिरंगामय व्हायला पाहिजे, बरोबर. हे उद्देश आहे त्यातलं. आणि मला विश्वास आहे की ते हे होईल, कारण रत्नागिरी ही एक अशी हे आहे, आपला जिल्हा म्हणूया आपण, हं, की ह्याच्यामध्ये तुम्ही इतरत्र बघा, इतरत्र रत्नागिरीच्या बाहेर जा, हं, म्हणजे आजूबाजूला पश्चिम महाराष्ट्रात जा, मुंबईला जा, पुण्याला जा, हं, आपल्याकडे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला लोक
पदरमोड करून काहीतरी गोडधोड घरात पाहिजे म्हणून जिलबी आणतात. आणतात, ही हो. संस्कृती फक्त रत्नागिरीतच आहे, येतं तर कुठेही मिळणार नाही. तर ह्या संस्कृतीला थोडंसं आम्ही आवाहन केलंय व्यापाऱ्यांना की तुम्ही मग त्या दिवशी गव्हर्नमेंटने तर काढलेलंच आहे सेल्फी विथ तिरंगा आहेच अभियान. तुम्ही सेल्फी विथ तिरंगा लहान मुलांसाठी करा अच्छा. की तुमचा तिरंगा तुम्ही 13 तारखेला उभा करा, तर त्याच्याबरोबर तुम्ही सेल्फी काढा. आमच्याकडे जेव्हा तुम्ही जिलेबी घ्यायला याल तेव्हा ती सेल्फी दाखवा. मग तुम्हाला आम्ही कॉन्सलेट काय चॉकलेट देतील काय ते मुलांना तो आनंद असतो. मी सेल्फी माही दाखवली आणि मला एक चॉकलेट मिळालं, बरोबर मला एक वडा दिला, काय दिला, हे त्यांना कॉस्ट नाहीये ही, बरोबर. पण मुलांचा आनंद हा मोठा आहे त्याच्यामध्ये. तर त्यालाही व्यापारी तयार होत आहेत. कोणीकडून ह्या अभियानामध्ये बरं, प्रत्येकाने सहभागी होणं हे जास्त महत्वाचं आहे. त्याच्यानंतर उत्स्फूर्तपणे आपल्याकडे फोटोग्राफर्स असोसिएशन आहे रत्नागिरीत. ते फोटोग्राफर्स असोसिएशनचे आम्ही जेव्हा बैठक घेतली, कलेक्टर साहेब होते त्यावेळेला ते आले होते. त्यांनी एक स्पर्धा डिक्लेअर केलेली आहे सेल्फी तिरंगा. रत्नागिरीमधली निसर्गरम्य जी ठिकाणं आहेत त्याची फोटोग्राफी, आणखीन तिरंग्याबरोबरची फोटोग्राफी, असे 2 विषय ठेवलेत त्यांनी. त्याच्यामध्ये DSLR कॅमेऱ्यावरनं ती फोटोग्राफी केली पाहिजे. आणि त्यांच्या हे आहेत त्याच्यामध्ये की सहभाग 15 ऑगस्ट पर्यंत तुम्ही तुमचे फोटोग्राफ्स आम्हाला पाठवले पाहिजेत मेलवरती हे आणि हे. आणि त्याच्यावरती मग त्यांनी 19 तारखेला जागतिक फोटोग्राफर्स दिवस आहे, तर त्या दिवशी ते प्रदर्शन आयोजित करणार आहेत ते फोटोज घेतलेल्याचे. आणि त्याला मग 1, 2 आणि 3 अशी बक्षिसं पण देणार आहेत. मग हा एक मोटिवेशन आहे की बाबा आपण फोटो काढलेला आपलं कुठेतरी अप्रिशिएट होणार आहे. मग त्याच्यासाठी लोक उत्सुक आहेत आता की बाबा ह्याच्यात पण आपण भाग घ्यायचा आहे. शाळातनं आणि हे निबंध स्पर्धा आहेत, रांगोळ्या स्पर्धा आहेत, हे आहे, हे सगळं होतच आहे. आम्ही शाळात जातो, आता वेगवेगळ्या संस्थांना भेटतो. नॉर्मली असं दिसतं की सरकारने एक सर्क्युलर काढलं की ते फॉलो करायचंय म्हणून आपण काम करत असतो. बरोबर. ह्याच्यामध्ये आपल्या स्वतःचं काय कॉन्ट्रीब्युशन, तुम्ही आपण नोकरी करतो किंवा हे काय करतो हे अर्थार्जनाचं साधन झालं, पण ह्याच्यात भावना आहेत, देशाच्या आहेत. ते जेव्हा त्या अधिकाऱ्यांना भेटलो आम्ही, तर त्यांनी स्वागत केलं आमचं की बाबा नाही हे कामाला पूरक काम करताय. त्यांच्याकडनं सजेशन्स येतात की आपण असं करू. आता हे पेट्रोल पंप्सवाले आहेत, हे पेट्रोल पंपवाल्यांनी प्रत्येकाने आता फ्लेक्स तिथे तिरंगा आणखी नियम अशा स्कीम सुरू करणार आहेत त्या. थोडंसं 1-2 दिवसात आपल्याला दिसेल रत्नागिरी चित्र काहीतरी बदलत आहे, लोक त्याच्यात सहभागी होत आहेत आणि हे अशा पद्धतीने हे अभियान सुरू आहे आता. आणि मला तर खात्री आहे की आपलं अभियान खूप यशस्वी होईल आणि आपण ह्या वर्षीचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन आहे तो रत्नागिरीत अभूतपूर्व उत्साहाने आणखी जल्लोषात साजरा होईल. आपल्या माननीय पंतप्रधानांचं जे स्वप्न आहे की प्रत्येकाने यामध्ये सहभागी व्हावं, समाजातल्या प्रत्येक घटकाने जर ह्याचा मनापासून जर स्वीकार केला तर ते शक्य आहे. आणि ते तुम्हाला सगळेजण साथ देत आहेत हे तुमच्या आत्ताच्या बोलण्यावरून समजलं की प्रत्येक जण सहभागी होतोय, मला जसं शक्य होईल तसं. तर हे खूप चांगलं आहे. अर्थात रत्नागिरीमध्ये हे शक्य आहे, त्याबद्दल काही प्रश्न नाही. सर, हर घर तिरंगा या अभियानासंदर्भात आमच्या श्रोत्यांना अतिशय सविस्तर अशी माहिती तुम्ही आज इथे येऊन दिलीत. कसा सहभाग हवा प्रत्येकाचा, लहानांपासून मोठ्यापर्यंत, हे सगळं तुम्ही अगदी व्यवस्थितपणे आमच्या श्रोत्यांना समजावून सांगितलं. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार. धन्यवाद. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात हर घर तिरंगा या उपक्रमात सामाजिक संस्थांचा सहभाग याविषयी जनजागृती संघ रत्नागिरीचे अध्यक्ष केशव भट यांची गौरी मुळे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. आणि याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम आता समाप्त होतोय. नमस्कार. इंद्रधनुष्य